तो पाहावयासी, जाता बाबांस उठली खासी, कासावीसी जाहली. लखमी चंद मनी म्हणत, काय ही खासी त्रास देत, वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाई, ही काय कृती दृष्टीची, वाटे मज कोणाची तरी, दृष्टची लागली आहे खरी. तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच. तो पाहावयासी, जाता बाबांस उठली खासी, कासावीसी जाहली. लखमी चंद मनी म्हणत, काय ही खासी त्रास देत, वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाई, ही काय कृती दृष्टीची, वाटे मज कोणाची तरी, दृष्टची लागली आहे खरी. तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच. तो पाहावयासी, जाता बाबांस उठली खासी, कासावीसी जाहली. लखमी चंद मनी म्हणत, काय ही खासी त्रास देत, वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाई, ही काय कृती दृष्टीची, वाटे मज कोणाची तरी, दृष्टची लागली आहे खरी. तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच. बाबांस पाठविती नेमाने, त्याच खेपेस चावडीचे निशी. समारंभ तो पाहावयासी, जाता बाबांस उठली खासी, कासावीसी जाहली. लखमी चंद मनी म्हणत, काय ही खासी त्रास देत, लागली आहे खरी. तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. कैसे हे बाबांस कळले तरी, सर्वा अंतरी वसती की. मग ही काय कृती दृष्टीची, वाटे मज कोणाची तरी, दृष्टची लागली आहे खरी. तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. कैसे हे बाबांस कळले तरी, सर्वा अंतरी वसती की. मग तो विनवी कर जोडुनी, बहु आनंदलो आपुले दर्शनी. तरी ऐसीच कृपा करोनी, महाराजांनी रक्षावे. आता मजया पाया वाचुनी, देवची नाही आणिक जनी. मन हे रमो आपुले भजनी, आपुलेच चरणी सर्वदा. म्हणे चरणी ठेवितो माथा, निरोप मागतो साई समर्था. जाहली लखमी चंद मनी म्हणत, काय ही खासी त्रास देत, वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाची केवळ वृत्ती, उठली लखमी चंदांचे चित्ती.
येता सकाळी आज्ञा असावी आम्हा आता असेची अनाथा सांभाळा असावी नित्य कृपा दृष्टी जेणेन होऊ संसारी कष्टी लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी सुख संतुष्टी सर्वथा घेऊनी उदीस आशीर्वाद पावोनी स्नेहा सहित आनंद मार्गी गात साई गुणानुवाद लखमी चंद परतला ऐसीच आणिक दुसरी चिडी बांधूनी बाबांनी आणली शिर्डी येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी वाटे लोकांची दृष्टी लागत खोकला उठत त्या पायी ही तो मनाची केवळ वृत्ती उठली लखमी चंदांचे चित्ती येता सकाळी मशिदी प्रती बाबा ही अनुवदती नवल पहा येता माधवराव आज्ञा असावी आम्हा आता असेची अनाथा सांभाळा असावी नित्य कृपा दृष्टी जेणेन होऊ संसारी कष्टी लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी सुख संतुष्टी सर्वथा घेऊनी उदी वाटे लोकांची दृष्टी लागत खोकला उठत त्या पायी ही तो मनाची केवळ वृत्ती उठली लखमी चंदांचे चित्ती येता सकाळी मशिदी प्रती बाबा ही अनुवदती नवल पहा येता माधवराव आज्ञा असावी आम्हा आता असेची अनाथा सांभाळा असावी नित्य कृपा दृष्टी जेणेन होऊ संसारी कष्टी लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी सुख संतुष्टी सर्वथा घेऊनी उदी करोनी महाराजांनी रक्षावे आता मजया पाया वाचुनी देवची नाही आणिक जनी मन हे रमो आपुले भजनी आपुलेच चरणी सर्वदा म्हणे चरणी ठेवितो माथा निरोप मागतो साई समर्थाची केवळ वृत्ती
उठली लखमी चंदांचे चित्ती, येता सकाळी मशिदी प्रती, बाबा ही अनुवदती नवल पहा, येता माधवराव तया प्रती, आपण होऊनी बाबा वदती, काल झाला मज खोकला अति साशीर्वाद, पावोनी स्नेहा सहित आनंद, मार्गी गात साई गुणानुवाद, लखमी चंद परतला, ऐसीच आणिक दुसरी चिडी, बांधूनी बाबांनी आणली शिर्डी, येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी. बांधूनी बाबांनी आणली शिर्डी, येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी, नवल परवडी परिसाती, चिडी ती एक प्रेमळ बाई, तिची या कथेची परम नवलाई, बऱ्हाणपुरी दृष्टांत होई, महाराज साई पाहिती. अधिकारी पुढे अकोल्यास बदलल्यावरी, केली तयारी शिर्डीची, दंपत्य होते मोठे भाविक, जाहले साई दर्शन कामुक, वाटले दृष्टांताचे कौतुक, माया अलौकिक साईंची, पुढे सोयीचा पाहुणे दृष्टांताचे कौतुक, माया अलौकिक साईंची, पुढे सोयीचा पाहुनी दिन, निघाली दोघे शिर्डी लक्षून, मार्गात गोमती तीर्थ वंदून, शिर्डी लागून पातली, प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन करून, शिर्डी लागून पातली, प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन करून, या भावे पूजन, नित्य बाबांचे चरण सेवून, सुख संपन्न जाहली. ऐसे ते दंपत्य आनंद मने, राहिले शिर्डीत 2 महिने, बाबा ऐसे ते दंपत्य आनंद मने, राहिले शिर्डीत 2 महिने, बाबा ही तुष्टले खिचडी भोजने, भावभक्तीने तयांच्या, खिचडी नैवेद्य समर्पणार्थ, दंपत्य आले शिर्डी प्रत, चतुर्दश दिन होताही गत, समर्पणार्थ दंपत्य आले शिर्डी प्रत, चतुर्दश दिन होताही गत, खिचडी अनिवेदित तैशीच, कृतसंकल्प दीर्घसूत्रता, नावडून ती बाईचे चित्ता, 15वे दिवशी माध्यान्न भरता, खिचडी समवेत पातबाईचे चित्ता, 15वे दिवशी माध्यान्न भरता, खिचडी समवेत पातली. होते तेव्हा पडदे सोडिले, घेऊन समवेत भक्त आपुले, बाबा आधीच भोजनी बैसले, ऐसे समजले बाईस, ऐसे भोजन बाबास पाठविती नेमाने, त्याच खेपेस चावडीचे निशी, समारंभ तो पाहावयासी, जाता बाबांस उठली खासी, कासावीसी जाहली. लखमी चंद मनी म्हणत, काय ही खासी त्रास देत, लागली आहे खरी, तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी, कैसे हे बाबांस कळले तरी, सर्वा अंतरी वसती की. मग ही काय कृती दृष्टीची, वाटे मज कोणाची तरी,
दृष्टची लागली आहे खरी, तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी, ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. कैसे हे बाबांस कळले तरी, सर्वा अंतरी वसती की. मग तो विनवी कर जोडुनी, बहु आनंदलो आपुले दर्शनी. तरी ऐसीच कृपा करोनी, महाराजांनी रक्षावे. आता मजया पाया वाचुनी, देवची नाही आणिक जनी. मन हे रमो आपुले भजनी, आपुलेच चरणी सर्वदा. म्हणे चरणी ठेवितो माथा, निरोप मागतो साई समर्था. जाहली लखमी चंद मनी म्हणत, काय ही खासी त्रास देत. वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाची केवळ वृत्ती, उठली लखमी चंदांचे चित्ती. येता सकाळी आज्ञा असावी आम्हा आता, असेची अनाथा सांभाळा. असावी नित्य कृपा दृष्टी, जेणेन होऊ संसारी कष्टी. लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी, सुख संतुष्टी सर्वथा. घेऊनी उदीस आशीर्वाद, पावोनी स्नेहा सहित आनंद. मार्गी गात साई गुणानुवाद, लखमी चंद परतला. ऐसीच आणिक दुसरी चिडी, बांधूनी बाबांनी आणली शिर्डी. येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी, वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाची केवळ वृत्ती, उठली लखमी चंदांचे चित्ती. येता सकाळी मशिदी प्रती, बाबा ही अनुवदती नवल पहा. येता माधवरावा आज्ञा असावी आम्हा आता, असेची अनाथा सांभाळा. असावी नित्य कृपा दृष्टी, जेणेन होऊ संसारी कष्टी. लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी, सुख संतुष्टी सर्वथा. घेऊनी उदी वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाची केवळ वृत्ती, उठली लखमी चंदांचे चित्ती. येता सकाळी मशिदी प्रती, बाबा ही अनुवदती नवल पहा. येता माधवरावा आज्ञा असावी आम्हा आता, असेची अनाथा सांभाळा. असावी नित्य कृपा दृष्टी, जेणेन होऊ संसारी कष्टी. लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी, सुख संतुष्टी सर्वथा. घेऊनी उदी
कृपा करोनी महाराजांनी रक्षावे. आता मजया पाया वाचुनी देवची नाही आणिक जनी. मन हे रमो आपुले भजनी आपुलेच चरणी सर्वदा. म्हणे चरणी ठेवितो माथा निरोप मागतो साई समर्थाची केवळ वृत्ती. उठली लखमी चंदांचे चित्ती येता सकाळी मशिदी प्रती. बाबा ही अनुवदती नवल पहा येता माधवराव तया प्रती. आपण होऊनी बाबा वदती काल झाला मज खोकला अति साशीर्वाद. पावोनी स्नेहा सहित आनंद मार्गी गात साई गुणानुवाद. लखमी चंद परतला ऐसीच आणिक दुसरी चिडी. बांधूनी बाबांनी आणली शिर्डी येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी. बांधूनी बाबांनी आणली शिर्डी येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी. नवल परवडी परिसाती चिडी ती एक प्रेमळ बाई. तिची या कथेची परम नवलाई. बऱ्हाणपुरी दृष्टांत होई महाराज साई पाहिती. का अधिकारी पुढे अकोल्यास बदलल्यावरी केली तयारी शिर्डीची. दंपत्य होते मोठे भाविक जाहले साई दर्शन कामुक. वाटले दृष्टांताचे कौतुक माया अलौकिक साईंची. पुढे सोयीचा पाहुणे दृष्टांताचे कौतुक माया अलौकिक साईंची. पुढे सोयीचा पाहुनी दिन निघाली दोघे शिर्डी लक्षून. मार्गात गोमती तीर्थ वंदून शिर्डी लागून पातली. प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन करून शिर्डी लागून पातली. प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन करून या भावे पूजन. नित्य बाबांचे चरण सेवून सुख संपन्न जाहली. ऐसे ते दंपत्य आनंद मने राहिले शिर्डीत 2 महिने. बाबा ऐसे ते दंपत्य आनंद मने राहिले शिर्डीत 2 महिने. बाबा ही तुष्टले खिचडी भोजने भावभक्तीने तयांच्या. खिचडी नैवेद्य समर्पणार्थ दंपत्य आले शिर्डी प्रत. चतुर्दश दिन होताही गत समर्पणार्थ दंपत्य आले शिर्डी प्रत. चतुर्दश दिन होताही गत खिचडी अनिवेदित तैशीच. कृतसंकल्प दीर्घसूत्रता नावडून ती बाईचे चित्ता. 15वे दिवशी माध्यान्ह भरता खिचडी समवेत पातबाईचे चित्ता. 15वे दिवशी माध्यान्ह भरता खिचडी समवेत पातली. होते तेव्हा पडदे सोडिले घेऊन समवेत भक्त आपुले. बाबा आधीच भोजनी बैसले ऐसे समजले बाईस. ऐसे भोजन बाबास पाठविती नेमाने. त्याच खेपेस चावडीचे निशी समारंभ तो पाहावयासी. जाता बाबांस उठली खासी कासावीसी जाहली. लखमी चंद मनी म्हणत काय ही खासी त्रास देत. लागली आहे खरी तेणे हा खोकला परोपरी. करी बेजारी जीवाची आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी. ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. कैसे हे बाबांस कळले तरी सर्वा अंतरी वसती की.
ही काय कृती दृष्टीची वाटे मज कोणाची तरी दृष्टची लागली आहे खरी तेणे हा खोकला परोपरी करी बेजारी जीवाची आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी ही तो अनुवृत्ती आपुलीच खची आश्चर्य लखमी चंदांचे अंतरी ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी कैसे हे बाबांस कळले तरी सर्वांतरी वसती की मग तो विनवी कर जोडुनी बहु आनंदलो आपुले दर्शनी तरी ऐसीच कृपा करोनी महाराजांनी रक्षावे आता मजया पाया वाचुनी देवची नाही आणिक जनी मन हे रमो आपुले भजनी आपुलेच चरणी सर्वदा म्हणे चरणी ठेवितो माथा निरोप मागतो साई समर्था जाहली लखमी चंद मनी म्हणत काय ही खासी त्रास देत वाटे लोकांची दृष्टी लागत खोकला उठत त्या पायी ही तो मनाची केवळ वृत्ती उठली लखमी चंदांचे चित्ती येता सकाळी आज्ञा असावी आम्हा आता असेची अनाथा सांभाळा असावी नित्य कृपा दृष्टी जेणेन होऊ संसारी कष्टी लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी सुख संतुष्टी सर्वथा घेऊनी उदीस आशीर्वाद पावोनी स्नेहा सहित आनंद मार्गी गात साई गुणानुवाद लखमी चंद परतला ऐसीच आणिक दुसरी चिडी बांधूनी बाबांनी आणली शिर्डी येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी वाटे लोकांची दृष्टी लागत खोकला उठत त्या पायी ही तो मनाची केवळ वृत्ती उठली लखमी चंदांचे चित्ती येता सकाळी मशिदी प्रती बाबा ही अनुवदती नवल पहा येता माधवरावा आज्ञा असावी आम्हा आता असेची अनाथा सांभाळा असावी नित्य कृपा दृष्टी जेणेन होऊ संसारी कष्टी लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी सुख संतुष्टी सर्वथा घेऊनी उदी वाटे लोकांची दृष्टी लागत खोकला उठत त्या पायी ही तो मनाची केवळ वृत्ती उठली लखमी चंदांचे चित्ती येता सकाळी मशिदी प्रती बाबा ही अनुवदती नवल पहा येता माधवरावा आज्ञा असावी आम्हा आता असेची अनाथा सांभाळा असावी नित्य कृपा दृष्टी जेणेन होऊ संसारी कष्टी लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी सुख संतुष्टी सर्वथा घेऊनी उदी
कृपा करोनी महाराजांनी रक्षावे। आता मजया पाया वाचुनी देवची नाही आणिक जनी। मन हे रमो आपुले भजनी आपुलेच चरणी सर्वदा। म्हणे चरणी ठेवितो माथा निरोप मागतो साई समर्थाची केवळ वृत्ती। उठली लखमी चंदांचे चित्ती येता सकाळी मशिदी प्रती। बाबा ही अनुवदती नवल पहा येता माधवराव तया प्रती। आपण होऊनी बाबा वदती काल झाला मज खोकला अति साशीर्वाद। पावोनी स्नेहा सहित आनंद मार्गी गात साई गुणानुवाद। लखमी चंद परतला ऐसीच आणिक दुसरी चिडी। बांधूनी बाबांनी आणली शिर्डी येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी। बांधूनी बाबांनी आणली शिर्डी येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी। नवल परवडी परिसाती चिडी ती एक प्रेमळ बाई। तिची या कथेची परम नवलाई बऱ्हाणपुरी दृष्टांत होई। महाराज साई पाहिती अधिकारी पुढे अकोल्यास बदलल्यावरी केली तयारी शिर्डीची। दंपत्य होते मोठे भाविक जाहले साई दर्शन कामुक। वाटले दृष्टांताचे कौतुक माया अलौकिक साईंची। पुढे सोयीचा पाहुणे दृष्टांताचे कौतुक माया अलौकिक साईंची। पुढे सोयीचा पाहुनी दिन निघाली दोघे शिर्डी लक्षून। मार्गात गोमती तीर्थ वंदून शिर्डी लागून पातली। प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन करून शिर्डी लागून पातली। प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन करून या भावे पूजन। नित्य बाबांचे चरण सेवून सुख संपन्न जाहली। ऐसे ते दंपत्य आनंद मने राहिले शिर्डीत 2 महिने। बाबा ऐसे ते दंपत्य आनंद मने राहिले शिर्डीत 2 महिने। बाबा ही तुष्टले खिचडी भोजने भावभक्तीने तयांच्या। खिचडी नैवेद्य समर्पणार्थ दंपत्य आले शिर्डी प्रत। चतुर्दश दिन होताही गत समर्पणार्थ दंपत्य आले शिर्डी प्रत। चतुर्दश दिन होताही गत खिचडी अनिवेदित तैशीच। कृतसंकल्प दीर्घसूत्रता नावडून ती बाईचे चित्ता। 15वे दिवशी माध्यान्ह भरता खिचडी समवेत पातबाईचे चित्ता। 15वे दिवशी माध्यान्ह भरता खिचडी समवेत पातली। होते तेव्हा पडदे सोडिले घेऊन समवेत भक्त आपुले। बाबा आधीच भोजनी बैसले ऐसे समजले बाईस। ऐसे भोजन